हॅलो फ्रेंड, वेलकम टू माय चॅनल विदर्भ ब्लॉगरमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि मी आहे सरोज। तर कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे ठीक असाल आणि मी सुद्धा ठीक आहे गाईज। तर गुड मॉर्निंग। आणि हा आहे संडेचा दिवस। तर ज्या दिवशी मी डीमार्टला गेलेली होती तो दिवस आहे हा। तर हा ब्लॉग थोडासा लेट झालेला आहे, त्याआधीच मी जी ग्रॉसरी शॉपिंग आहे तो ब्लॉग घातलेला आहे। सो आता इकडे माझे मिस्टर आहेत, ते सीताफळ आहेत ते तोडत आहे आणि आता सध्या सीताफळांचा सीझन सुरू आहे आणि गाईज झाडाला भरपूर सीताफळ लागलेले आहे। तर आता जे मोठे झालेले आहे ते तोडून घेत आहे। अदरवाईज जे छान पिकलेले असतात जिथे हात पुरत नाही तर ते पक्षी तोडून तिथल्या तिथेच खातात। तर आता जेवढं हात पुरते तेवढं ते तोडून घेत आहे आणि रोज वेळ मिळत नाही। तर आज संडेचा दिवस आहे आणि आज सुट्टी असल्यामुळे सकाळी सकाळी आता हे काम काढलेलं आहे, सीताफळ वगैरे सगळं तोडून ठेवत आहेत। आणि गाईज नाश्ता वगैरे सगळं झालेलं आहे आमचं। तर आज मी नाश्त्यात बनवलेले होते पोहे आणि आता बस क्लिनिंग बाकी आहे। तर जी मॉर्निंगची क्लिनिंग आहे, झाडू पोछा वगैरे हे सगळं आता मी करून घेते। त्यानंतर दृष्टी झोपलेली आहे तर ती उठेपर्यंत बाकीची जी माझी कामं आहे ती सगळी आवरून घेते। तर बाहेरचं अंगण वगैरे आहे ते क्लीन करायचं आहे।
आता इकडे दृष्टी उठलेली आहे आणि तिची आंघोळ करून दिलेली मी. तर आता माझे कामंसुद्धा पूर्ण कंप्लीट झालेली आहे. बस आता आंघोळ बाकी आहे. तर त्याआधी दृष्टीची तयारी करून देईल, तिला रेडी करेल आणि तिला दूध बिस्किट वगैरे खाऊ घालेल तिचं. तर बस आता तिला दृष्टीला रेडी करते मी आणि त्यानंतर मी सुद्धा तयार होते, कारण आता मला जायचं आहे बाहेर. तर चला फटाफट तिची तयारी करून देते. आता झालेली आहे मी रेडी आणि दृष्टीला सुद्धा मास्क वगैरे बांधून दिलेलं आहे आणि मी सुद्धा स्कार्फ बांधून स्कार्फने स्वतःला छान कवर अप केलेलं आहे आणि सॅनिटायझरची बॉटल जी आहे ती सोबत घेतलेली आहे. तर कंटिन्यू तिथे सुद्धा सॅनिटायझर ठेवलेलं असतं डीमार्टमध्ये आतमध्ये काउंटरवर, प्रत्येक काउंटरजवळ असं ठेवलेलं असतं. तर तिथे सुद्धा मी तिला 2-3दा खूपदा सॅनिटाईज करून दिलेलं आहे आणि बस आता सगळं झालं आमचं आवरून आणि आता निघत आहोत आम्ही. तर आता भेटते मी तुम्हाला डायरेक्ट डीमार्टमध्ये. तर गाईज आता आमची शॉपिंग वगैरे जी आहे ती सगळं करून झालेली आहे. बस आता सामान आहे ते एका पिशवीमध्ये भरून आम्ही निघण्याची तयारी सुरू आहे, कारण आतमध्ये काही शूट करू शकली नाही आणि शूट आतमध्ये करणं अलाउडसुद्धा नाही आहे. तर जेवढं लवकरात लवकर निघता येईल तेवढं आम्ही पटापट शॉपिंग केली आणि बस आता हे सामान वगैरे जे आहे ग्रॉसरी ती सगळे एका बॅगमध्ये भरून बस आता आम्ही थोड्या वेळात निघून जाऊ. तर आता हे सगळं व्यवस्थित माझे मिस्टर जे आहे ते सगळं भरून ठेवत आहे आणि दृष्टीच्या हातात तुम्ही बघू शकता जे तिच्यासाठी टॉयज घेतलेलं आहे ते आहे, कारण तिला खूप आवडलं असं तिने हातातून ते बिलकुल सोडलेलंच नाही घरी येईपर्यंत. तर चला आता मी डायरेक्ट तुम्हाला भेटते घरी.
गुड इव्हिनिंग गाईज. तर आता संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि तिथून आल्यावर जेवण केलं आम्ही, कारण जेवण वगैरे काही करून गेलेलो नव्हतो, बस नाश्ता केला होता आणि तसेच निघालो होतो. त्यामुळे आल्यावर जेवण केलं, त्यानंतर थोड्या वेळ रेस्ट केली. तर बस आता संध्याकाळ झालेली आहे. तर संध्याकाळची जी पूजा आहे ती केली मी आणि आता इकडे डिनरची तयारी करते आहे. तर तयारी करते, माझं डिनर रेडीच झालेलं आहे, कारण आज बनवलेले आहे मी भजे, त्यानंतर पुरी आणि श्रीखंड. तर श्रीखंडाचा जो डबा आहे तो मी तिथूनच आणलेला होता डीमार्टमधून, त्यामुळे आज श्रीखंड पुरीचा बेत होता. तर पुऱ्या बनवलेल्या आहे आणि श्रीखंड. तर आता स्वयंपाक बस माझा रेडी आहे आणि इकडे देवाला नैवेद्य लावलेला आहे, कारण काहीतरी गोड वस्तू बनवली की देवाला नैवेद्य लावायला हवं. तर आता देवाचं नैवेद्य वगैरे लावलेला आहे. बस आता आम्ही जेवण करून घेऊ. आणि गाईज, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा. आणि प्लीज व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिलीज आणि तुमच्या फ्रेंड्समध्ये व्हिडिओला शेअर करा. तर आता भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये आणि तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.